हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. सर्वांना नमस्कार. आपल्या महाराष्ट्र टीईटी 2026च्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण गणित आणि विज्ञानसाठी जे व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये आज आपला महत्वाचा गणिताचा तिसऱ्या दिवसाचा पहिला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये पेपर 1 यावर आपण गणिताच्या एका टॉपिकवर आणि अतिशय महत्वाच्या टॉपिकवर इथे डिस्कस करणार आहोत. असा एक टॉपिक आहे जो आपल्याला आणि आपल्या विद्यार्थ्यांना दोघांनाही थोडासा अवघड वाटतो आणि हा टॉपिक आपल्याला जरी गणित विषयामध्ये दिसत असेल तरी याचा खूप सारा जो उपयोग आहे किंवा याचं जे ऍप्लिकेशन आहे हे आपल्याला भौतिक शास्त्रामध्ये सुद्धा विज्ञानात जास्त पाहायला मिळतं. तर आज आपल्याला ज्या टॉपिकवर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता डिस्कस करायचा आहे तो टॉपिक म्हणजे काळ, काम, वेग आणि मजुरी. तर 3 ते 4 प्रकारच्या कॉन्सेप्टचे साधारणतः 20 प्रश्न आहेत आणि आपण नेहमी 2 व्हिडिओमध्ये एक एक टॉपिक कव्हर करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 10 प्रश्न इथे कंप्लीट करणार आहोत. आपल्या नेहमीच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे आपण प्रश्नासोबत डिस्कशन आणि थिअरी दोन्हीही कंप्लीट करणार आहोत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही ट्रिक्स सुद्धा आम्ही इथे सांगणार आहोत. तर चला लवकर व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण युट्यूबवर जास्तीत जास्त सर्वांनी व्हिडिओ पाहावा आणि युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपली कमेंट द्यावी ही सर्वांना विनंती. त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल आणि आपला हा व्हिडिओचा जो प्रवास आहे हा अतिशय संपन्न पद्धतीने पुढे चालेल. चला आपण सुरुवात करूया. विषय गणित, पेपर 1 डे 3 पार्ट 1. यामध्ये आपण काळ, काम, वेग आणि मजुरीचे क्वेश्चन्स करणार आहोत. तर सर्वप्रथम पहिलाच प्रश्न या ठिकाणी येतो आणि पहिल्याच प्रश्नात आपण एक महत्वाचा कॉन्सेप्ट शिकणार आहोत. आता प्रश्न म्हणतो एका गाडीचा वेग 72 किलोमीटर प्रति आवर आहे, पर आवर 72 किलोमीटर प्रति तास आहे. तर तिचा वेग मीटर पर सेकंड मध्ये किती असेल? मीटर प्रति सेकंड मध्ये किती असेल? आता जनरली मी कॉन्सेप्ट तुम्हाला इथं सांगतो, याचं उत्तर ज्यांना माहित असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करत चला आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे. आता इथे आपला कॉन्सेप्ट काय आहे? ठीक आहे, कॉन्सेप्ट काय आहे कधी लक्षात घ्यायचं, डायरेक्ट उत्तर द्यायचं नाहीये, कारण इथे किलोमीटर पर आवर मध्ये क्वेश्चन आहे आणि आपल्याला उत्तर काढायचं मीटर पर सेकंड मध्ये. म्हणजे किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये कसं करतात? आता एक सिंपल काम करा. आपल्याला जर कुणी सांगितलं की किलोमीटर प्रति तास आहे आणि ह्याला करायचं मीटर पर सेकंड, तर साधं लॉजिक लावा. एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? सर 1000 मीटर असतात. अगदी बरोबर. आणि एका तासामध्ये किती सेकंड्स असतात? त्यासाठी एक सोपं काम करा. एका तासात मिनिटे किती असतात? 60 मिनिटे असतात. म्हणजे आधी आपण तासांचं रूपांतर मिनिटात केलं, 60 लिहिले त्या ठिकाणी. आणि एका मिनिटात किती सेकंड्स असतात? 60 सेकंड्स असतात. म्हणून आपण ह्याला आणि म्हणल्यामुळे गुणाकार केला जातो. तर लक्षात घ्या हे सेकंड्स मध्ये कन्वर्ट झालं. तर किलोमीटर पर आवर आपल्याला जर मीटर पर सेकंड मध्ये लिहायचे असतील तर आपण 1000 छेद 60 गुणिले 60 एवढ्या मोठ्या नंबरने मल्टिप्लाय करतो. पण एवढा मोठा नंबर इथे लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्यासाठी एक सोपं काम करा. ह्या 2 शून्यांना आणि या 2 शून्यांना कॅन्सल करा. तर आपल्याकडे अंशामध्ये राहिलेला आहे 10 आणि खाली छेदामध्ये राहिलेला आहे 36. बघा 6 गुणिले 6 36 होतात. आता एक काम करूया, याला तुम्ही अजून संक्षिप्त रूप द्या 2 ने भाग देऊन. 2 5 जा 10 आणि इथे येईल 18. आता बघा हे झालं मीटर प्रति सेकंड मध्ये. आता हे एवढं सांगण्यामागचं रिझन काय? आता नेहमी हे करायचं नाही आणि हीच आपली ट्रिक आहे की विद्यार्थ्यांनाही माहित असते, आपल्यालाही माहित असेल, नसेल तर क्लिअर करून द्या प्लीज. जेव्हा जेव्हा किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये करायचं असतं तर एक रूल लिहून देतो. रूल, पहिला रूल काय आहे? किलोमीटर प्रति तास जर तुम्हाला मीटर प्रति सेकंड करायचं असेल इकडून इकडे, तर नेहमी काय करायचं? 5/18 ने गुणायचं. ओके. आणि याच्या उलट आहे, तुम्हाला जर कोणी म्हणलं मीटर पर सेकंड मध्ये आहे आणि त्याला कन्वर्ट करायचंय किलोमीटर पर आवर मध्ये, तर मल्टिप्लाय करायचं आहे ह्याचं विरुद्ध 18/5 ने. बस एवढं जर लक्षात ठेवाल तर ह्याच्यावर आधारित जे अजून पुढे कॉम्प्लेक्स प्रश्न येणार आहेत त्याची उत्तरे तुम्ही अगदी लवकर सांगू शकाल. आता मला तुम्ही याचं उत्तर सांगा. आपल्याला किलोमीटर प्रति तास दिलेलं आहे आणि मीटर प्रति सेकंड मध्ये कन्वर्ट करायचंय. तर किती किलोमीटर आहे? 72. मीटर पर सेकंड करण्यासाठी 5/18 ने गुणतात. मग याला 5/18 ने मल्टिप्लाय करा
आता बघा 18 चोक 72 आणि 5 चोक 20, तर आपलं कन्व्हर्जन झालेलं आहे 20 मीटर प्रति सेकंड, ऑप्शन नंबर 2. ओके, तर ही टेक्निक लक्षात ठेवायची आहे. खाली एक्सप्लेनेशन मध्ये आपण ऑलरेडी हे दिलेलं आहे, तुम्ही सगळेजण पाहू शकता. किलोमीटरचे मीटर प्रति सेकंड मध्ये रूपांतर करण्यासाठी 5/18 ने गुणतात आणि या ठिकाणी केलेलं आहे. आता महाराष्ट्र टीईटी मध्ये तुम्ही काय कराल, किलोमीटरचा पाडा आणि मीटरचा पाडा लिहू शकता. 18चा पाडा, 5चा पाडा. ठीक आहे, जिथे 20 येईल तिथे थांबा. जसं 18 चोक 72, 5 चोक 20, तर बघा 20 मीटर पर सेकंद. पण मला वाटतं तुम्ही सरळ जर एकमान पद्धतीनुसार हे काम केलं तर जास्त सोपं जाईल. ओके नाही, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. आता तुम्हालाही विचार करायचा आहे, प्रत्येक प्रश्नात एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहे, असा मी इथे दावा करतो आणि नक्कीच याचा तुम्हाला लाभ होईल. जसा प्रश्न म्हणतो, एक कार नागपूरहून पुण्याला 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व परत येताना 40 किलोमीटर प्रति तास वेगाने येते, तर संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती? आता ऍव्हरेज स्पीड विचारलेली आहे, सरासरी वेग. आता तुम्ही याला थोडंसं इमॅजिन करा. जसं नागपूरहून पुण्याला जायचंय, तर इथे आपण नागपूर मानू आणि इथे पुणे मानू. ठीक आहे, तर नागपूरहून पुण्याला गेलेला आहे, हे आहे आपलं डिस्टन्स डी. जेवढं अंतर पार केलं त्याला डी मानू. आता या डायरेक्शन मध्ये कार गेलेली आहे आणि त्याच डायरेक्शन मध्ये ती परत येते. इथे नागपूर आहे आणि इकडे पुणे आहे, तर पुणे टू नागपूर आली आहे, ती पण तेवढं डी आलेलं असेल. म्हणजे पूर्ण प्रवासात एकूण अंतर किती पार केलेलं आहे? अलग लक्षात तुमच्या? हा, तर या ठिकाणी अंतर पार केलेलं आहे डी अधिक डी. जाण्याचं अंतर डी आणि परत येण्याचं डी, म्हणजे अंतर तर समान आहे, म्हणजे अंतर पार केलेलं आहे 2D. 2D एवढं अंतर कारने पार केलेलं आहे. आता आपल्याला वेग दिलेला आहे, आता दोघांचा सरासरी वेग काढायचा आहे. तर यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा समान अंतर दिलेलं असतं किंवा काढायचं असतं, सरासरी वेगाची ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे? एकूण पार केलेले अंतर भागिले लागलेला एकूण वेळ. आता या प्रश्नात कुठेही वेळ दिलेला नाही. ठीक आहे, वेळ दिलेला नाही. मग सर वेळ दिला नाही तर आम्ही भागायचं कशाने? तर वेळेला तुम्ही परत काय करू शकता? कॉन्सेप्ट नीट समजून घ्या, इथे खूप चुका होतात आणि एक्झॅक्ट असा प्रश्न फिजिक्स मध्ये इयत्ता 9वीच्या गतिविषयक समीकरणांमध्ये विचारला जातो, कायनेमॅटिक्स मध्ये विचारला जातो. तर जेव्हा आपल्याला असं समजून घ्यायचंय, एकूण अंतर भागिले एकूण वेळ हीच असते आपली सरासरी. ठीक आहे, पण इथे वेळ दिलेलाच नाही, मग आपण काय करू शकतो? वेळेला काय लिहू शकतो? सर वेळ असते अंतर भागिले, बघा समजून घ्या, अंतर भागिले वेग. ठीक आहे, आता अंतर किती आहे? 2D आणि एकूण वेग किती आहे? 60 आणि 40, 100. तर तुम्ही याला प्रत्येक वेळी कसं करू शकता? जर तुम्हाला कोणी वेग विचारला तर वेग काय लिहिणार आपण? एकूण अंतर भागिले लागलेला एकूण वेळ. आता अंतरांची बेरीज करा. सर जाताना डी, येताना डी, एकूण अंतर. आता पहिल्यांदा डी साठी लागलेला वेळ T1 असेल, डी साठी T2 असेल. आता वेग वेगवेगळा आहे, याचा अर्थ दोघांना वेळही वेगवेगळा लागणार. मी आधी कॉन्सेप्ट सांगतोय, मग मी तुम्हाला याची शॉर्टकटही सांगेल. प्रत्येक प्रश्नात आपण डीप मध्ये समजून घेऊ. आता पहा तुम्ही, पण इथे टी तर दिलेला नाही सर, मग आम्ही काय करायचं? तर आपण याला थोडंसं खाली घेऊन करू, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं कळेल. समजा आपल्याला काढायचं आहे वेग म्हणजे v, तर आपण एकूण अंतर काढू. जाण्याचे अंतर d, परत येण्याचे d आणि लागणारा वेळ T1 आणि T2. एक काम करा, d अधिक d असंच ठेवा सध्या आणि वेळेला आपण काय लिहू शकतो? अंतर भागिले वेग. तर पहिल्यांदा लागलेला अंतर d आणि लागलेला वेग v1, आलं लक्षात? पुन्हा अंतर d आणि ह्याच्यासाठी वेग v2. आता पहा बरं काय होतं, मी फक्त टाइम दिलेला नसल्यामुळे टाइमला कशात कन्वर्ट केलं? अंतर आणि वेगामध्ये कन्वर्ट केलं. हे आम्ही इयत्ता 9वी 10वी 11वी 12वीच्या फिजिक्स मध्ये शिकवतो. कॉन्सेप्ट नीट समजून घ्या, टीईटीचे प्रश्न विचार करायला लावणारे असतील. तर डी आणि डी ची बेरीज इथे 2D होते. आता इथे डायरेक्ट बेरीज करू नका, कारण छेद समान नाहीये. तर आपण याचा एलसीएम घेऊ, लसावी घेऊ किंवा तिरपा गुणाकार करू. तर काय येतं? dv2 प्लस dv1. ठीक आहे, आणि खाली कोण येईल? v1 v2. तिरपा गुणाकार केला. आता हा v1 v2 वर जातो, हो सर.
2D इंटू V1 इंटू V2. बघा हे भागाकारातले वर जाऊन इकडे गुणाकारात कन्वर्ट होतील. खाली काय राहिलेलं आहे dV1 dV2. आता एक काम करा, इथे 2D V1 V2 आणि खाली बघा D जर कॉमन आउट काढला तर कोण राहतो V1 प्लस V2. मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवतोय, बाकी काही नाही. तुम्ही म्हणाल सर अवघड करतायत, तर नाही, मी उलट सोपं करतोय. कुठल्याही फॉर्म्युल्याच्या मागचं बेसिक लॉजिक लक्षात आलं की फॉर्म्युला लक्षात राहतो. आता इथे D आणि D कॅन्सल होईल. बघा इथे राहिलं 2V1 V2 आणि खाली आला V1 प्लस V2. हा आपला डायरेक्ट फॉर्म्युला आहे. जेव्हा जेव्हा समान अंतर दिल्या जातं तेव्हा पहा अंतर कॅन्सल होणार आहे आणि आपलं डायरेक्ट उत्तर कशात येईल वेगाच्या रूपात. तर हा 2 कसा आला हे कळलं पाहिजे. पहा बरं मग डायरेक्ट आता तुमचं उत्तर कसं येतं, तर 2V1 V2. 2 पहिली स्पीड 60, दुसरी स्पीड 40 आणि खाली 60 अधिक 40. आलं की नाही उत्तर पहा बरं. तर वर किती येतं 2 गुणिले 60 गुणिले 40. कधी डायरेक्ट गुणाकार करत जाऊ नका, मोठे आन्सर्स काढत जाऊ नका. इथे 100 येईल, तर हे 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल करा. 6 दोन्ही 12, 12 चोक 48. तर 48 किलोमीटर प्रति तास हा आपला सरासरी वेग आहे. हा जो V आहे ना, हा V ॲव्हरेज असतो. ठीक आहे, सरासरी वेग असतो. किती आलेला आहे तो 48 किलोमीटर पर आवर. आणि या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर मग आता एवढ्या प्रश्नात तुम्ही जे काही सांगितलं त्यामध्ये आम्ही नेमकं काय लक्षात ठेवायचं, तर कॉन्सेप्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला सरासरी वेगाचं सूत्र वापरायचंय केव्हा वापरायचंय, जाताना आणि येतानाचं अंतर समान असतं त्यावेळेस सरासरी वेग काढण्यासाठी साधी सरासरी न काढता कोणतं सूत्र वापरा 2xy अपॉन x प्लस y. आता xy ला मी वर फक्त इथं काय लिहिलेलं आहे V1 V2 लिहिलेलं आहे. तर हे दोन जाताना आणि येतानाचे वेग आहेत. पहा इथे तेच दिलंय, x आहे जातानाचा वेग, y आहे येतानाचा वेग. तर जातानाचा वेग 60 होता, येतानाचा 40 होता. तर 2 गुणिले 60 गुणिले 40 आणि खाली 60 अधिक 40. पहा उत्तर आले की नाही. तर यामुळे तुम्ही फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला इथे मी थोडासा दुसऱ्या कलरने हायलाइट करतो आपल्यासाठी. तर हा आपला फॉर्म्युला आहे सरासरी वेगाचा जेव्हा अंतर समान असेल तो आहे 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. चला पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. प्रत्येक प्रश्नात एक नवीन कॉन्सेप्ट आहे. 400 मीटर लांबीची एक आगगाडी एका विजेच्या खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये किती असेल. बघा पहिल्या प्रश्नावर आधारित हा प्रश्न आहे आणि हा महाटीईटीचा PYQ आहे. म्हणजे हा आता आपल्याला परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे 2025 मध्ये. 400 मीटर लांबीची गाडी विजेच्या खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर तिचा वेग किलोमीटर प्रति तासात किती असेल. आपल्याला दिलेला आहे मीटर आणि सेकंड मध्ये आणि विचारलेला आहे किलोमीटर आणि तासामध्ये. तर काय करावं लागेल, वापस आपला तोच कॉन्सेप्ट. आपल्याला काय काढायचा आहे वेग. तर जनरली वेग काय असतो, वेग असतो अंतर भागिले वेळ. अंतर मीटर मध्ये आहे आणि हा सेकंड मध्ये आहे. तर पहा बरं किती येतं इथं 20 मीटर पर सेकंड असं आलं. आणि जर पर्यायात 20 दिसेल तर डायरेक्ट टिक करू नका. का बरं सर, अहो तुम्ही अंतर मीटर पर सेकंड मध्ये काढलेलं आहे आणि आपल्याला किलोमीटर प्रति तासात विचारलेला आहे. मग अशा वेळेस आपला कॉन्सेप्ट पहिल्या प्रश्नातला, सर मीटर सेकंडचं कन्व्हर्जन किलोमीटर तासात कसं करतात. मी तुम्हाला आता सांगितलं मीटर लहान आहे किलोमीटर पेक्षा, तर लहान नंबर घ्या. तर 20 आहे लहान नंबर, आपण 5/18 ने केलं होतं, तर इथे उलट काम करायचंय 18/5 ने करायचं. मीटर प्रति सेकंडचं किलोमीटर प्रति तास करायचं असेल तर 18/5 ने गुणा. आणि जर किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंड मध्ये करायचं असेल तर 5/18 करा. बस एवढंच लक्षात ठेवा. आता हे किती होतं 5 चोक 20 आणि 18 चोक 72. तर याचं उत्तर यायला पाहिजे 72 किलोमीटर प्रति तास आणि पर्याय क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. तर इथे आधी मी काय केलं, वेग काढला आणि मग त्याचं रूपांतरण केलं. ओके, आय थिंक यू नो इट बेटर. चला पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 4. इथं तेच दिलेलं आहे 18/5 ने गुण आपण काढले. तर मीटर प्रति सेकंड मध्ये आहे, पर्यायात 20 दिल्यास फसू नका. हेच मी तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न अजून एक नवीन कॉन्सेप्ट.
असे प्रश्न खूप पाहायला मिळतील, त्यामुळे कॉन्सेप्ट समजून घेत चला. ए हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघांनी मिळून ते काम केले तर किती दिवस लागतील? हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेत अशा टाईपमध्ये वेगवेगळ्या प्रकारात विचारला जातो. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी कधी काय होतं पहा, पहिला जर 10 दिवसात काम करतोय आणि दुसरा 15 दिवसात करतोय आणि आपल्याला विचारले दोघांनी मिळून, तर आपण काय करतो, सहसा आपण जशी बेरीज करतो तसा विचार करू शकतो. तसं नाही करायचं. आता साधं लॉजिक लावा. जर पहिला 10 दिवसात करतोय आणि दुसरा 15 दिवसात करतोय, तर दोघं मिळून ते काम 25 दिवसात करतील का? नक्कीच नाही. का नाही सर? अरे दोघं मिळून जर एक काम करत असतील, तर विचार करा ना, दिवस तर कमी लागायला पाहिजे. दोघांपेक्षाही कमी लागायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी दोघांपेक्षाही कमीमध्ये बघा 4ही अंक आहेत. 5 दिवस, 6 दिवस, 8 दिवस, 12.5 दिवस. तर आपलं उत्तर या 4 पैकी काही असू शकतं. तर कधी-कधी एक लक्षात ठेवायचं, तर तुमचं उत्तर 10 आणि 15 असेल, तर तुमचं उत्तर नेहमी 10 आणि 15 पेक्षा कमीच असायला पाहिजे. तर तुमचं उत्तर 12.5 तर नाही येणार शक्यतो. ठीक आहे? मग आता काय करायचं सर? तर डायरेक्ट दोघांची बेरीज करू नका. अशा केसेसमध्ये नेहमी एका दिवसाचं काम काढलं जातं. मी तुम्हाला याची एक शॉर्टकट शिकवतो. याचा फॉर्म्युला काय असतो कधीही? ए जर 10 दिवसात काम पूर्ण करतो, तर तो एका दिवसात किती काम पूर्ण करेल? 1/10. बी जर 15 दिवसात करतो, तर तो एका दिवसात 1/15. हे झालं दोघांचं एका दिवसाचं काम. हे काम आहे एक दिवस. एका दिवसाचं काम. तर बेरीज काय होते? 15 अधिक 10 आणि खाली 15 गुणिले 10. तर वर झाले 25 आणि खाली आले 150. तर हे येतं 25 एका 25, 25 6 150. तर 1/6 उत्तर नाहीये. का नाहीये? कारण हे एक दिवसाचं काम आहे. आपण पूर्ण दिवसाच्या कामाला एक दिवसाच्या कामामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. कसं कन्वर्ट केलं? 1/10 आणि 1/15 लिहून. पण जेव्हा तुम्हाला फायनल उत्तर काढायचं असतं, तर दोघांसाठी जे एकूण दिवस लागतील, एकूण दिवस जे लागतील ना, ते काय करतात, नेहमी आलेल्या एका दिवसाच्या कामाचा व्यस्त करतात. 1/6 चा व्यस्त किती असतो? 6. तर उत्तर आहे 6 दिवस. सर आता नेहमी असं करायचं का? नाही. एक शॉर्टकट सांगतो. मी प्रत्येक ठिकाणी एक शॉर्टकटही सांगेल, कॉन्सेप्टही सांगेल. शॉर्टकट काय सांगते? जर एक एक्स दिवसात काम करतो आणि दुसरा वाय दिवसात काम करतो, तर दोघे मिळून किती दिवसात करतील? तर नेहमी लक्षात ठेवायचं एक्स वाय छेद एक्स अधिक वाय. जसा पहिला सरासरी वेगाचा प्रश्न होता, फक्त तिथे 2xy येतं अंतरामुळे. इथे तसं नाहीये. इथे xy अपॉन x प्लस वाय असतं. तर दोघांचंही आता हे डायरेक्ट उत्तर आहे. इथे परत व्यस्त करायची गरज नाही. कारण मी डायरेक्ट एकूण दिवस सांगतोय. एकूण. ठीक आहे? तर बघा पहिल्याचे दिवस किती होते? 10, दुसऱ्याचे 15 आणि खाली 10 अधिक 15. पहा वर होतात 150, खाली 25. 25 आहे 150. डायरेक्ट उत्तर 6 आलं. ओके. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. अगेन वी हॅव न्यू फॉर्म्युला टू बी युज्ड इन फर्दर केसेस. तर शॉर्टकट आहे. कधीही लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, जर तुम्हाला एकूण विचारले दोघांनी मिळून केलेलं काम, तर दोघांच्या कामाचा गुणाकार करून बेरीज करून डिवाइड करायचा आहे. तर तेच या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. त्यामुळे काही परेशान व्हायची गरज नाही. बघा XY अपॉन X प्लस वाय. सगळे PDF मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेल. यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करायला मदत होईल. चला, आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. आपण 4 प्रश्न कंप्लीट केलेत. आता पुढचा प्रश्न सांगतो, 12 माणसे एक काम 20 दिवसात करतात, तर तेच काम 15 माणसे किती दिवसात पूर्ण करतील? आता यासाठी आपण प्रमाणाचा कॉन्सेप्ट, माझ्या आता व्हिडिओमध्ये हाताकडे लक्ष द्या. आता सिंपल आहे. एक हात समजा माझा हा जो उजवा हात आहे, ते मी माणसे मानतो आणि माझा डावा हात आहे ते दिवस मानतो. तर तुम्ही विचार करा बरं, जर मी एखाद्या कामासाठी माणसे वाढवली, तर दिवस वाढतील का हो? नाही. माणसं वाढवली तर काम कमी दिवसात व्हायला पाहिजे. म्हणजे काय होईल? दिवस कमी होतील. माणसे वाढली तर दिवस कमी होतील. आणि याच्या उलट आहे, माणसे कमी केली तर कामाचे दिवस वाढतील. म्हणजे हे कोणतं गुणोत्तर आहे? एक वाढल्यावर दुसरं कमी होणे, याला आपण व्यस्त प्रमाण म्हणतो, व्यस्त चलन म्हणतो. आणि एक शॉर्टकट मी मागेही सांगितले होते एका व्हिडिओत, आत्ताही परत सांगतो. जेव्हा जेव्हा आपल्याला व्यस्त चलन दिलं जाईल, हे व्यस्त चलन आहे किंवा व्यस्त प्रमाण आहे, तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, जर व्यस्त प्रमाण असेल किंवा व्यस्त चलन असेल, तर नेहमी त्या राशींचा गुणाकार जो असतो तो स्थिर असतो. गुणाकार स्थिर ठेवायचा असतो. आता कोणता गुणाकार आहे सर? माणसे गुणिले दिवस.
बघा, मेन इंटू डेज, एम फॉर मेन, डी फॉर डेज इज ऑलवेज अ कॉन्स्टंट, हा नेहमी स्थिर असतो. तर बर, मग पहिल्यांदा किती होती? 12 माणसं 20 दिवस, तर ह्यांचा गुणाकार कोणाला इक्वल यायला पाहिजे? 15 माणसं किती दिवस? तर पहा बरं, आता तुम्ही दोन्ही बाजूला 15 ने भाग द्या, फक्त गुणाकार करायचा आहे. 15 15 कॅन्सल, इथे पहा 5 त्रिक 15, 5 चोक 20, 3 चोक 12 आणि 4 चोक 16, म्हणजे 16 दिवसात हे काम पूर्ण होईल. आता पहा बरं, माणसं वाढली तर दिवस कमी झाले की नाही? कारण 12 माणसं 20 दिवसात काम पूर्ण करत होती, आता 15 माणसे झाली आहेत, 3 माणसं वाढली तर दिवस 4 कमी झालेले आहेत. तर असं डोक्यामध्ये घेऊ नका की डायरेक्ट पद्धतीने ते कमी होतं का? नाही, दोघांचा गुणाकार समान करायचा. तुम्ही असाही लॉजिक लावू शकता, 12 आणि 20 चा गुणाकार किती होतो? 240. तर 15 ला कशाने गुणल्यावर 240 होईल? 16 ने. एवढं कळत नसेल तर हा फॉर्म्युला लावा. तर सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो. माणसांची संख्या गुणिले दिवसांची संख्या ही नेहमी एक स्थिर संख्या असते. तर आपलं उत्तर 16 आहे, जे अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता 16 हे त्याचं उत्तर आहे. बघा, M1D1 इज इक्वल टू M2D2 म्हणजे स्थिर आहे. माणसांची संख्या दिवसांचा आणि दिवसांची संख्यांचा गुणाकार स्थिर असतो. आलं लक्षात? चला, प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊ आपण. ए हा एक काम 6 दिवसात व बी तेच काम 8 दिवसात करतो. आता मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे, पण तो तसा नाही. आता काम वाढवलेलं आहे. इथे भागीदारी, शेअरिंग यावरचा प्रश्न आहे. ए एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि बी 8 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून पूर्ण केल्यावर त्यांना 2800 रुपये मजुरी मिळाली. तर ए चा वाटा किती? आता कुठल्याही फॉर्म्युल्याच्या आधी तुम्ही एक लॉजिक लावा, कॉमन सेन्स लावा. ए 6 दिवसात काम करतो आणि बी 8 दिवसात काम करतो. म्हणजे सेम काम ए ला करण्यासाठी 6 दिवस लागतात आणि बी ला 8 दिवस लागतात. तर या कामामध्ये मला सांगा, जास्त कामामध्ये प्रभावी कोण आहे? हु इज द मोर एफिशियंट पर्सन टू डू द जॉब? तर या ठिकाणी ए हा जास्त काय आहे? सफिशियंट आहे. तर सिंपल विचार आहे. ए 6 दिवसात करतो म्हणजे त्याची क्षमता चांगली आहे. तर म्हणजे बघा, क्षमता जास्त, लागणारे दिवस कमी. आले की नाही पुन्हा व्यस्त प्रमाण? येस. तर हा व्यस्त आणि समचा जो प्रकार असतो, हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. आणि बी जर 8 दिवसात काम करतो तर त्याची क्षमता ए पेक्षा कमी आहे, म्हणजे त्याला लागणारे दिवस ऍक्च्युली जास्त आहेत. म्हणून आजपासून लक्षात ठेवायचं, दिवसांचं गुणोत्तर जे असतं बघा, दिवसांचे गुणोत्तर जर आपल्याला किती दिलेलं आहे? 6 8, ए आणि बी साठी बोलतोय आपण. तर दोघांच्या क्षमतांचं गुणोत्तर काय असायला पाहिजे? क्षमतांचं गुणोत्तर व्यस्त असायला पाहिजे. ए चा जो ए ची क्षमता बी पेक्षा जास्त असणार, कारण त्याला दिवस कमी लागतात. तर नेहमी दिवसांच्या गुणोत्तराला व्यस्त केलं की क्षमतांचं गुणोत्तर येतं. मग क्षमतांचं गुणोत्तर काय येईल? 8/6. आता 8/6 ला तुम्ही भाग द्या, कितीने? 2 ने द्या. किती येतं? 4/3. आणि कधी लक्षात ठेवायचं, मजुरी किंवा भागीदारी जी असते ती क्षमतेच्या प्रमाणात वाटली जाते, दिवसांच्या नाही. कोण किती क्षमतावान आहे. म्हणून आपण कधी बघा, कुठल्याही कंपनीमध्ये, जॉबमध्ये सॅलरी कोणाची वाढते? जो जास्त दिवस काम करतो त्याची वाढते का? नाही. मोठमोठ्या कंपनीज मध्ये जो जास्त एफिशियंट आहे त्याची सॅलरी चांगली दिली जाते. म्हणजे ते क्षमतेवर भागीदारी करायची असते, वाटप करायचं असतं. आता सिंपल याचं एक लॉजिक शिकवतो तुम्हाला. आपल्याला एवढं तर कळलं, तर 4/3 आहे. तर सांगा बरं, दोघांचे एकूण वाटे, वाटे एकूण घ्या. वाटे एकूण. आता वाटे एकूण किती आहेत? क्षमतेनुसार. पहिल्याचे 4, दुसऱ्याचे 3, तर एकूण वाटे 7 आहेत. तर आपल्याला विचारलेलं आहे, एकूण मजुरी 2800 रुपये असेल तर ए चा वाटा किती? आता ए चं गुणोत्तर किती आहे? 4 आहे. किती पैकी? 7 पैकी. तर बघा बरं, ए चा वाटा काढू आपण. एक सिंपल काम करा, एकूण वाटे 7 होते, त्यापैकी ए चे वाटे किती आहेत? 4. तर 7 पैकी 4 असतील तर 2800 ला किती असतील? झाली त्याची मजुरी, भेटली आपल्याला. तर 7 चोक 28 आणि इथे येतील 1600. तर ए ला मजुरी भेटायला पाहिजे 1600 रुपये. जर परीक्षेत तुम्हाला
बी ची मजुरी विचारली तर तुम्ही कसं कराल? बी साठी आपलं उत्तर आलेलं आहे 1600. पण जर बीचंही विचारलं तर 7 पैकी बीचा वाटा किती आहे? 3. क्षमतातून घ्यायचा, दिवसातून नव्हे. आता याला परत कशाने गुणा? 2800नेच, कारण एकूण मजुरी तेवढीच आहे. तर इथे 400 आलं म्हणजे याला 1200 रुपये भेटतील आणि कंपल्सरी या दोघांची बेरीज 2800च येणार. आलं लक्षात? जर तुम्हाला असं 3 व्यक्तींमध्ये आलं तर तिघांच्या क्षमतांचं गुणोत्तर घ्यायचंय. जे गुणोत्तर दिवसांचं असतं त्याचं रिव्हर्स करत चला, व्यस्त करत चला, बस. तर हाच तो कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक प्रश्नात नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल अशी मी अपेक्षा करतो. आता पुढच्या प्रश्नात जाऊ आपण. 6 प्रश्न आपण कंप्लीट केलेली आहेत. चला, प्रश्न क्रमांक 7. 2 व्यक्ती ए आणि बी एकाच ठिकाणाहून एकाच दिशेने अनुक्रमे 4 किलोमीटर प्रति तास व 5 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत निघाल्या तर 6 तासानंतर त्यांच्यातील अंतर किती असेल? अशा वेळेस मी तुम्हाला नेहमी विनंती करेल की तुम्ही सिच्युएशनला ड्रॉ करत चला. तर असं समजा एक ठिकाण आहे, हे एक ठिकाण आहे. या एक ठिकाणाहून एकाच दिशेने, असं समजा की या दिशेने ए आणि बी निघाले आणि दोघेही एकाच दिशेने निघाले आणि एकाच वेळी निघाले, काही अडचण नाही. असं समजून चला की या ठिकाणी ए आणि बी निघाले, ए व बी एकाच दिशेने निघाले, दोन्ही याच दिशेने निघाले. आता ए चा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे आणि बी चा 5 किलोमीटर प्रति तास आहे. तर बघा 6 तासानंतर 6 तास जेव्हा पूर्ण होतील, ए ची स्पीड कमी असल्यामुळे बी पुढे निघून जाईल ना, कारण बी ची स्पीड जास्त आहे. तर असं म्हणा 6 तासानंतर बी इथे कुठेतरी आहे आणि ए इथे कुठेतरी आहे. तर पहा बरं, हे या दोघांमधलं काय आहे? अंतर आहे. केव्हा? 6 तासांनंतर हे दोघांमधील अंतर असायला पाहिजे. आपल्याला हेच अंतर विचारलेलं आहे. आता तुम्ही एक सिंपल लॉजिक धरा, एक नियम लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्ही एक अनुभव पण घेतला असेल. आपण जर 2 कारमध्ये एकाच डायरेक्शनने जात असू, तुमच्या समोर एक कार जात आहे आणि आपण मागच्या कारने जात आहोत, तर तुम्ही आपल्या कारमधून समोरच्या कारकडे पहा, ती तुम्हाला खूप स्लो जाताना दिसते, कारण आपण आणि ती एकाच डायरेक्शन मध्ये जात आहोत. तर स्लो जाताना दिसते, याचा अर्थ काय आहे? तुमच्या आणि समोरील कारच्या वेगांमधला फरक काढला जातो, वजाबाकी केली जाते. याला आपण सापेक्ष वेग म्हणतो. आता हा वेग जेव्हा ए बी ला पाहिल किंवा बी ए ला पाहिल तेव्हा त्यांना त्यांचा वेग कसा दिसेल? ए स्वतःला पाहिल तर तो 4 किलोमीटरने चालतोय प्रति तासा आणि बी 5 किलोमीटर प्रति तासाने चालतोय. पण जेव्हा ए चालता चालता बी ला पाहिल तेव्हा किंवा बी ए कडे पाहिल तेव्हा त्यांना किती वेगाने जाताना दिसतील? तर त्यालाच आपण म्हणतो सापेक्ष वेग. तर सापेक्ष वेग नेहमी लक्षात ठेवायचं, एक नियम लक्षात ठेवायचा आणि पुढच्या प्रश्नात तो कामाला येईल, म्हणून नियम लक्षात ठेवा. समान दिशा असतील तर वेग जो असतो त्याच्यातला फरक काढला जातो, वजाबाकी केली जाते. आणि जर दोन्ही विरुद्ध दिशेने असतील म्हणजे अप्रोच, तुम्ही असा एक विचार करा, एक वाहन इकडून येते एक इकडून येते, तर जेव्हा दोन असे जातात विरुद्ध एकमेकाला समोर आणि हे जेव्हा क्रॉस करतात ना तेव्हा ते अतिशय वेगाने गेल्यासारखे दिसतात. तुम्ही पहा, समोरून येणारी गाडी जर तुम्हाला क्रॉस करून निघून गेली तर आपल्याला ती एकदम भुरकन निघून गेल्यासारखी दिसते. त्याचं काय कारण आहे? तुमची आणि तिची स्पीड ऍड होते आणि म्हणून आपल्याला जी सापेक्ष वेग आहे तो खूप जास्त वाटतो. म्हणून जेव्हा विरुद्ध दिशा असते ना तेव्हा जो वेग असतो ना, दोन्ही वाहनांचा काय केली जाते? बेरीज. संपला. बाकी तर आपला बेसिक फॉर्म्युला आहे. अंतर विचारले तर अंतर काय असतं सर? वेग गुणिले वेळ. पण आता इथं वेग कोणता आहे? सापेक्ष वेग आहे, कारण एकमेकांना पाहून. सापेक्ष वेग कोणाचा? आता समान दिशा. समान दिशा असेल तेव्हा फरक घेतला जातो. तर 5 आणि 4 चा फरक घ्या आणि वेळ किती लागलेला आहे? 6 तास. तर बघा, आणि 1 किलोमीटर प्रति तासातच दिले त्यामुळे युनिटचा प्रॉब्लेम नाही. तर 1 तासाचा फरक आहे वेगांमधला, 1 किलोमीटरचा फरक आहे, तर 6 1 6. तर दोन्ही 6 किलोमीटर अंतरावर असतील आणि हा आपला पर्याय क्रमांक 1 आहे. आलं काही नवीन लक्षात? प्रश्न खूप महत्वाचे आहेत, लक्ष देऊन समजून घेत चला. ओके, तर हा नियम लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. व्हिडिओ पॉज करून रिवाइज करत चला. इथं तेच दिलेलं आहे. जोन विरुद्ध दिशेने असते तर दोघांच्या वेगांची बेरीज करा आणि सेम 9 गुणिले 6 करून 54 किलोमीटर अंतर झालं असतं.
विरुद्ध दिशेने असते तर चला याला आपण रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग म्हणतो. प्रश्न क्रमांक 8. दोन आगगाड्यांची लांबी 150 मीटर आणि 100 मीटर आहे. त्या विरुद्ध दिशेने धावत असून त्यांचा वेग 60 किलोमीटर आणि 30 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील? मागच्याच प्रश्नाचा पार्ट आहे. विरुद्ध दिशेने जात आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः ट्राय करा. मीटर दिले, सेकंड मध्ये आन्सर काढायचे. पण इथं दिले किलोमीटर प्रति तास आणि हे तर आधी काय कराल दोघांच्या स्पीडला? जर विरुद्ध दिशेने आहेत ना तर दोघांची बेरीज करा. करून पहा चला. करून पाहिलं? आता या प्रश्नामध्ये थोडीशी गंमत जास्त आहे. चांगला प्रश्न आहे. असं का पहा बरं? विचार करा, थोडासा विचार करा. ट्रेनच्या लांबी दिलेल्या आहेत मीटरमध्ये आणि स्पीड दिलेल्या आहेत किलोमीटर प्रति तास मध्ये आणि उत्तर काढायचे सेकंड मध्ये. किती सर्कस आहे? तर काय करावं लागेल? मीटर दिले, सेकंड करायचे. तर मला उत्तम पर्याय आहे किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंड मध्ये कन्वर्ट करा. आज आपण मुख्य मुद्दा तोच शिकलोय. तर मग आम्ही काय करणार सर? एक सिंपल लॉजिक आहे ना. काय करता येईल पहा. विचार करा. विचार करण्यावरच मॅथमॅटिक्स असतं. मॅथ्स इज थिंकिंग. आता पहा विरुद्ध दिशेने जात आहेत तर दोघांच्या स्पीडला काय करणार? ऍड करणार. तर 60 आणि 30 ची बेरीज करा. सर 90 किलोमीटर प्रति तास. पण हे जर किलोमीटर पर आवर आहे. आम्हाला कशात करायचंय? मीटर पर सेकंड. तर कसं करणार? मीटर पर सेकंड सर. 518 निघून तो आम्ही. किती झालं? 18 पंचे 90. 5 25. तर तुम्हाला स्पीड तर सापडली आणि ही कोणती आहे? सापेक्ष वेग आहे. सापेक्ष वेग. अंतर किती आहे? आता हे तुमचं मीटर पर सेकंड आल्यामुळे अंतर मीटर मध्ये घेता येईल. सर अंतर पहिल्या ट्रेनचं आणि दुसऱ्या ट्रेनचं, कारण दोन्ही एकमेकांच्या पूर्ण लेंथला क्रॉस करतील ना. जेव्हा एक ट्रेन अशी जाईल एक अशी जाईल तेव्हा ही पूर्ण लांबीला क्रॉस करतील एकमेकांच्या, म्हणून दोघांच्या लांबींची बेरीज करायची आहे. नाही तर मला सर आम्ही कोणत्या ट्रेनची लेंथ घ्यावी, तसं नसतं. दोघांची एकत्रित बेरीज होईल. तर ही व्हायला पाहिजे 250 मीटर. तर बस आता काढा वेळ. वेळ काय असतो? एकूण अंतर 250 आणि एकूण स्पीड 25. तर याला वेळ लागायला पाहिजे 10 सेकंद. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? तेवढा विचार करणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर प्रति वेगाने जाते आणि विरुद्ध दिशेने 9 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. तर संत पाण्यातील बोटीचा वेग किती? आता मला वाटतं इथे कॉन्सेप्ट थोडासा डीप आहे, नवीन आहे. आपण याला पुढच्या प्रश्नामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. कारण यात खूप सारे कॉन्सेप्ट होते. वेळ लागू द्या, पण डीप मध्ये शिकूया. तर मी तुम्हाला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचा कॉन्सेप्ट पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय डिटेलमध्ये शिकवेल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. तर नक्की लाईक करा. काही नवीन शिकायला भेटला असेल तर कमेंट युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये करा. चॅनल सबस्क्राईब करा. सर्वांसोबत शेअर करा. सर्वजण मिळून लेट्स क्रॅक द टीईटी. पुन्हा मिळू पुढच्या व्हिडिओत. टिल देन हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.